आज 26 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1949 रोजी भारताला एवढी मोठी संविधानाच्या रूपाने देणगी दिली, परंतु या संविधान दिनाच्या प्रत्येक ठिकाणी विसर केला जातोय. कारण सवलती घेणारे अनेक आहेत, परंतु मानसिक गुलाम असणारे असे कार्यक्रम घेत नाहीत अथवा अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाहीत. असो, बार्शीतील नालंदा बुद्ध विहार व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी प्राध्यापक डी मस्के यांनी उद्देशिकेचा अर्थ सांगितला. या कार्यक्रमात बार्शीतील वकील संघ आवर्जून उपस्थित राहिलेला होता. यामध्ये ॲडव्होकेट अविनाश गायकवाड, ॲडव्होकेट धीरज कांबळे, ॲडव्होकेट शंकर ननवरे, ॲडव्होकेट बाप्पा साखरे, ॲडव्होकेट बोरी तसेच अनेक मान्यवर व जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाचे आभार जगदीश भालेराव यांनी केले. मी परमेश्वर कदम, आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. या चॅनलला आपण नवीन असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. असे जर संविधान दिनामुळे जर कार्यक्रम होत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु संविधान दिन हा प्रत्येक दिवशी प्रत्येक ठिकाणी साजराच झाला पाहिजे. कारण आपण घेतो तो श्वास. इथून पुढील कठीण प्रसंगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानच तुम्हा आम्हाला तारून देऊ शकते. धन्यवाद. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे बांधव आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारात दिसत नाही. हे बांधव प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला दिसत नसलेले आपल्याला दिसून येते. पण कोणता भारत घडवायचा हे यातून आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. आणि संविधान कधी स्वीकारलं? शेवटच्या वेळेत आज 26 नोव्हेंबर, आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी हे संविधान अंगीकृत करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. भारतीय जनता काय म्हणते? हे संविधान आम्ही स्वीकारलं. कुणाला अर्पण केले? स्वतःला, लोकांनाच अर्पण. कुठल्या देवाधर्माला अर्पण केलेलं नाही. कुठल्याही देवाधर्माला अर्पण केलेलं नाही. हे कुणाला अर्पण केलेलं आहे? स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असं म्हटलेलं आहे. आज संविधान दिनानिमित्त हुतात्मा दिन पाळला जातो. मित्रांनो, फक्त डोक्याचं सांगतो आपल्याला आणि समारोप करू. आपण एकच मिनिटात सांगतो. 6 डिसेंबर 92ला बाबरी मस्जिद पाडली. आम्ही म्हणलं आमचा काय संबंध आहे? बाबरी तर पाडली, मुसलमानाचा संबंध. आम्ही त्याच्याकडे डोळे झाले. पण दिवस कुठला निवडला होता? बाबरी मस्जिद पाडण्यासाठी 6 डिसेंबरचा दिवस निवडला. लक्षात घ्या. काय उद्ध्वस्त करायचं आहे आम्हाला ते त्यांनी 6 डिसेंबरला सांगितलं. आणि दुसरा हल्ला 26 नोव्हेंबरला मुंबईवर केला. कुणी केला? ज्यांना हे संविधान नको आहे त्यांनी केला. पाकिस्तानचा काय संबंध आहे? लक्षात घेणे. ज्यांना हे संविधान नको आहे त्यांनी 26 नोव्हेंबरला भारतावरती हल्ला केला आहे. आणि काय उद्ध्वस्त करायचे आहे त्याची वाटचाल आम्ही करून दिलेली आहे. हे सांगून दिलेलं आहे आपल्याला की काय आम्हाला उद्ध्वस्त करायचं. म्हणून आपण याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. म्हणून संविधानाची वाटचाल ही असे धोक्याच्या पातळीवर सध्या निघालेला आपल्याला दिसेल. संविधान विरोधी लोक सत्तेवर असलेले आपल्याला दिसत आहेत आणि ते उत्सव साजरा करतात. आता मंदिरं साजरे करायला निघाले. संविधानाचं मंदिर नको आम्हाला, संविधानाप्रमाणे राज्यकारभार करा, संविधानाची अंमलबजावणी करा. आम्हाला मंदिराची गरज नाही संविधानाची. त्याच्याप्रमाणे कारभार करा, त्याच्याप्रमाणे संविधानाचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. हीच खरंच संविधानाची वाटचाल चांगल्याप्रमाणे असेल. आपण सर्वजण 2 मिनिट माझा ऐकला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. यानंतर आपण संविधाना 26/11च्या हल्ल्यामध्ये जे भारताचे मोठमोठे अधिकारी शहीद झाले आहेत त्यांना आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया. एक तसेच बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट व वकील संघ त्याचे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. त्याबद्दल सर्वांचे नालंदा बहुउद्देशीय संस्था त्याच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय मस्के सरांनी अगदी थोडक्यामध्ये संविधानाची उद्देशिका आपल्याला सविस्तर समजावून सांगितली. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो.
आणि पुढचा कार्यक्रम नालंदा बुद्ध विहारामध्ये बस्के सरांचं संविधानावरती व्याख्यान आहे, त्यासाठी ज्यांना जमेल त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम आणि 5 वाजता भीमनगर चौकातून संविधान रॅली निघणार आहे, त्यालाही बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.